68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि हा प्रश्न आपल्या सर्वांना येत असतो, जे लोक नवीन येत असतात स्पेशली त्यांना, की दीक्षाभूमीला यायचं कसं। बरोबर, आजचा विषय आपला हाच आहे आणि आपण आज या व्हिडिओमध्ये हेच कव्हर करणार आहोत की आपण दीक्षाभूमीला कुठून कुठून येऊ शकता। तर मित्रांनो, पहिला तुम्हाला सांगू इच्छितो की इथून नागपूरचं पवित्र दीक्षाभूमी हे आहे लक्ष्मीनगर या एरियामध्ये सिच्युएटेड। आणि जर तुम्हाला दीक्षाभूमीला यायचं असेल तर इथून जवळच मेट्रो स्टेशन पडतो रहाटे कॉलनीचा, आणि जवळच रेल्वे स्टेशन म्हटलं तर तो पडतो अजनी रेल्वे स्टेशन। तर तुम्ही अजनी रेल्वे स्टेशन पासून किमान 2 ते 3 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, आणि रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन पासून 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही पोहोचता नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर। आणि जर तुम्ही नागपूरमधूनच येत असाल तर तुम्ही जर नागपूरला येत असाल आणि बाय बस वगैरे जर तुमचं अकोमोडेशन असेल तर गणेशपेठ बस स्टॉप किंवा मग मोठा बस स्टॉप आपला गणेशपेठचा बस स्टॉप आहे, किंवा मग तुम्ही येऊ शकता बर्डीच्या बस स्टॉपला, आणि बर्डीच्या बस स्टॉपवरून तिथून तुम्हाला स्टार बसेस इझिली अवेलेबल आहे, आणि स्टार बसच्या माध्यमातून तुम्ही दीक्षाभूमीला उतरू शकता। दीक्षाभूमीसाठी स्पेशल स्टार बसेस अवेलेबल करण्यात आलेली आहे, जे प्रॉपरली दीक्षाभूमीपर्यंत पोहोचवून देतात आपल्याला। बरोबर, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बाय स्वतःच्या गाडीने वगैरे येत असेल तर तुम्हाला माहिती आहे की 1 जुलैला जे आंदोलन झालं पार्किंगमुळे, त्याच्यामुळे पूर्ण आतमधला परिसर बंद आहे, पण मात्र तुम्ही बाहेर फुटपाथला गाड्या लावू शकता। होय मित्रांनो, आणि त्याची काही पार्किंग चार्जेस वगैरे लागत नाही। तर ही होती आजची इन्फॉर्मेशन, एक छोटीशी इन्फॉर्मेशन की तुम्ही दीक्षाभूमीला कशा प्रकारे येऊ शकता। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर करणार आहोत की दीक्षाभूमीला आल्यावर 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्त आपण बाहेरून येणार तर फक्त दीक्षाभूमीलाच येणार का, की नागपूरला आणखी काय काय कोणते कोणते बौद्ध स्थळ आहे बघण्याकरिता हे मी तुम्हाला सांगेल। त्यापर्यंत मी आज इथेच थांबतो। शेवटचं एकदा पुन्हा सांगेल, आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। त्यापर्यंत आपल्या सर्वांना नमो बुद्धाय आणि क्रांतिकारी जय भीम।